सर्वांना नमस्कार, सलाम अलैकुम, जय भीम, जय मल्हार. मित्रांनो, पंतप्रधान पद हे आपल्या संविधानाप्रमाणे एखाद्या राजासारखं, बादशासारखं आहे. म्हणजे लोकशाहीतून जरी येत असला तरी त्याला मिळालेले जे अधिकार आहेत ते अधिकार मात्र इतके भरपूर दिलेले आहेत घटनेने, कारण त्याच्यावर जबाबदारी एवढ्या मोठ्या देशाच्या त्याच्यावर टाकलेल्या आहेत, म्हणून ते अधिकार आहेत. पण मग तो माणूस किती जबाबदार पाहिजे, किती जाणकार पाहिजे, आणि मुख्यतः म्हणजे किती त्याच्यात मानवी पण पाहिजे, हे सगळे निकष आहेत. म्हणजे एखादा शिकलेला नसला तरी त्याला काही जाण असते. म्हणजे आपल्याकडे वसंतदादा चीफ मिनिस्टर, ते 4थी पास झालेले होते. त्यांची सहीसुद्धा फार मोठ्या अक्षरात असायची, वसंत बंडूजी पाटील. पण त्यांना कळायचं माणसांचे प्रश्न. आता आपल्यावर असं झालं की 10 वर्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपल्यावर राज्य करतायत, आणि उगाचच आपल्याला वाटतं की ते हुशार आहेत. आपल्याला सर्व भारतीय नागरिकांना वाटत नसलं तरी निदान त्यांचे जे अंधभक्त आहेत त्यांना वाटतं. ते त्यांचा पुनर्विचारच करायला तयार नाही की नरेंद्र मोदी चुकू शकतात. पंतप्रधान असलं तरी तो माणूस आहे. परंतु ह्या 8-10 दिवसा मात्र असं काही झालेलं आहे, ते इतकं काही बरळत आहेत, वेडं वाकडं, तर्कविसंगत, लहान पोरासारखं, विदूषकासारखं सगळं काही. आणि जे निवडणुकीच्या काळामध्ये आपलं काम काय आहे आणि मी पुढं त्या कामाशी सुसंगत पुढं काय करणार आहे, म्हणजे थापाथुपा म्हणून काही सांगता येतं. पण आत्तापर्यंत मी केले त्याचं इतकं राहिलं आहे, याच्यावर ते आलेच नाही त्या संबंध निवडणुकीमध्ये. आणि काल त्यांनी मोठा कहर केला अगदी. म्हणजे पंतप्रधानाच्या पदाला हे शोभणारच नाही. आणि जे बोलले ते आंतरराष्ट्रीय पातळीवरचं बोलले. हे विश्वगुरू म्हणतात स्वतःला. आणि ते म्हणाले, क्या इस 75 साल में हमारी जिम्मेवारी नहीं थी क्या कि पूरी दुनिया महात्मा गांधी को जाने? कोई नहीं जानता, माफ करना मुझे. पहली बार जब गांधी फिल्म बनी तब दुनिया में क्यूरियोसिटी हुई, अच्छा ये क्या कौन है. यांनी गांधींची एवढी माहिती घेतली की गांधीला मारल्याशिवाय आपलं हिंदुत्व पुढे जाणार नाही. म्हणून गांधीजींची 79व्या वर्षी त्यांच्या वयाच्या हातात कुठलेही शस्त्र नसताना त्यांच्या पाया पडून जवळ जाऊन छातीवर गोळ्या झाडल्या नथुरामने या हिंदुत्ववादी विचारसरणीनं. आणि हे माहीत नाही असं म्हणतात. म्हणजे हे सगळं जे त्यांचं वक्तव्य आहे हे आंतरराष्ट्रीय पातळीवर हास्यास्पद होईल की अशी व्यक्ती ज्याला महात्मा गांधी माहीत नाहीत आणि जे सिनेमामुळेच माहीत झाले लोकांना असं जो सांगतो, तो माणूस या देशाचा पंतप्रधान आहे. आणि सगळ्या जगामध्ये आपला एक युक्रानचा कार्यकर्ता गांधी भवनतर्फे पाठवलं होतं. सायकलवर 4-5 वर्ष फिरला जगामध्ये, 47 देश फिरला. नितीन सोनवणे त्याचं नाव. आणि त्याने किती सांगितलं मी इंडियातून आलो, भारतातून आलो, तरी लोक म्हणायचे म्हणजे महात्मा गांधीच्या देशातून आला. इतके महात्मा गांधी जगातल्या मानवतेमध्ये रुजलेला विचार आहे. आणि मी आता हे बोलतोय हे माझं कर्तव्य म्हणून बोलतोय, नाही तर मी हसलो असतो पंतप्रधानांवर सोडून दिलं असतं. अर्थात भारतीय नागरिक म्हणून राग आला असता. पण आता तर माझं कर्तव्य, ही आमची संस्था जी आहे महाराष्ट्र गांधी स्मारक निधी, ही संस्थाच मुळे गांधींच्या हत्येनंतर स्थापन झालेली आहे. आणि त्याच्यामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू, मौलाना आझाद, राजेंद्र प्रसाद, सरदार वल्लभभाई पटेल असे मोठमोठे लोक होते. आणि सर्व प्रदेशांचे काँग्रेसचे अध्यक्ष होते. वर्ध्याला सगळे जमले गांधींच्या हत्येनंतर अगदी थोड्या दिवसात. आणि त्यांनी असं ठरलं की बापूजींची हत्या केली असेल पुण्यातल्या एका वेड्या माणसाने, नथुराम गोडसेने, पण आपण मात्र गांधींना त्यांच्या विचार रूपानं, त्यांच्या चैतन्य रूपानं जिवंत ठेवायचं काम करायचं. तर त्याच्यावर स्थापन झालेली आमची संस्था आहे. आणि सध्या मी तिचं अध्यक्ष या नात्यानं कारभार बघतोय. म्हणून मला जर असं वाटलं की हा माणूस या वेळेला सत्तेवर नाही आला आणि एक नरेंद्र मोदी नावाची व्यक्ती म्हणून असेल साधं, तर त्याला 1 दिवसाच्या शिबिराला बोलवावं इथे आणि त्याला गांधींची माहिती द्यावी. काहीच माहिती नाही.
पण अनानीपणाने बोलण्याचं लायसन्स मात्र त्याला मिळालेलं आहे, पंतप्रधान. आणि पंतप्रधान असल्यामुळे सगळ्या जगात त्याचं म्हणणं जातं. तर गांधी सिनेमापासून माहीत झाले, म्हणजे शिर्डीचा साईबाबा, शनी शिंगणापूर, हे इथली देवस्थळं आमच्या नगर जिल्ह्यातल्या लोकांना माहीत होती, ती सगळ्या देशाला माहीत झाली. त्यांच्यावर सिनेमा निघाले तेव्हा. त्या पद्धतीचे महात्मा गांधी होते का? खरं हा माणूस गुजरातचा, सगळीकडे गुजरात लॉबीचं राज्य आणायचा प्रयत्न करतोय आणि गुजराती माणसाला गांधी माहीत नाही. म्हणजे आपण म्हणतात ना की बादलीभर पाण्यात डोकं बुडवून आत्महत्या करावी, असं हे जर अज्ञान असेल, आपला पंतप्रधान इतका अडाणी, इतका अज्ञानी असावा, सगळ्या भारतीय नागरिकांची मान खाली घातली जाईल. आता ॲटनबरो जन्मलाही नव्हता, गांधींचं कार्य चालू होतं. त्याला लुई फिशरचं चरित्र, लुई फिशरने लिहिलेलं महात्मा गांधींचं चरित्र वाचलं. ते 62 सालात वाचलं आणि त्याने तो इतका भारावून घेतला. त्याच्यानंतर त्याचा सिनेमा आला 1982 साली. 20 वर्ष त्याला महात्मा गांधींच्या विचाराने पछाडलं होतं आणि याच्यावर सिनेमा काढायचा विचार होता. तो माणूस भारतात आला. पंडित जवाहरलाल नेहरू पंतप्रधान होते 63 साली, वारले ते 64 साली, तर 63 साली त्यांची भेट झाली. आणि म्हणून हे पुस्तकही त्याने अर्पण करताना ज्यांना कोणाला अर्पण केले त्या यादीमध्ये एक जवाहरलाल नेहरू आहेत. नंतर इंदिरा गांधीच्या काळात ही फिल्म तयार झाली. ती इंदिरा गांधींनी सगळं सहकार्य केलं त्यांना. आणि गांधी हे आधीच मोठे होते, दक्षिण आफ्रिकेमध्ये होते तेव्हाच आहे. तिथे स्मट्स नावाचा गौरवर्णीय हुकुमशाह होता. भारतीय लोकांना त्यांच्यावर अन्याय व्हायचे, त्यांना मतदानाचा हक्क नव्हता. गांधीजींनी तिथे लढा केला आणि 1906 साली गांधीजींना सत्याग्रह नावाच्या एका कार्यपद्धतीचा एक साक्षात्कारी पद्धतीनं शोध लागला आणि ते जगामध्ये सामान्य माणसाचं हत्यार, संघर्षाचं हत्यार म्हणून सत्याग्रह जगात प्रसिद्ध झाला. म्हणजे गांधी सिनेमाच्या कितीतरी आधी प्रसिद्ध होते आणि त्यावेळेला जगाचे विचारवंत म्हणून जे मानले जायचे, फ्रान्समधले, अमेरिकेतले, ते सगळे आपापसात बसायचे आणि आपल्या या वर्षातला सर्वात जगावर परिणाम करणारा मोठा माणूस कोण, असं एक्झरसाइज करायचे. तर त्याच्यामध्ये दरवर्षी महात्मा गांधींचं नाव यायचं. रोमारोला त्याच्यात पुढाकार घ्यायचे. रोमारोला गांधींच्या फार प्रेमात होते, फ्रान्सचे. आणि एका वर्षी रशियन राज्यक्रांती झाली म्हणून लेनिन हा एक मोठा इतिहासावर परिणाम करणारा माणूस आहे. तर त्या वर्षी सुद्धा तुलना झाली आणि महात्मा गांधीच थोर पुरुष आहेत की जे इतिहासावर परिणाम करतात, मानवतेवर परिणाम करतात. म्हणजे लेनिनच्या तुलनेमध्ये महात्मा गांधींना मोठं मानलेलं या लोकांनी. नंतर महात्मा गांधींचं नाव ह्या सिनेमाच्या कितीतरी आधी जगाला माहीत होतं. याचं कारण असं आहे की जेव्हा म्हणजे त्याचा पुरावा म्हणून जेव्हा दांडी यात्रा निघाली 1931 सालात, तर त्यावेळेला 1250 वर्तमानपत्र जगातली, त्याच्यामध्ये 40 दिवस दैनंदिन बातम्या यायच्या. म्हणजे एवढे परदेशी वार्ताहर इथे येऊन थांबले होते आणि त्याने हे सत्याग्रहाचं जे स्वरूप आहे ते प्रत्यक्ष डोळ्याने पाहिलं, कॅमेऱ्याने जगाला सांगितलं आणि आपल्या लेखणीमधून शब्दरूपानं प्रिंट मीडियामधून जगाला सांगितलं. आणि हे अद्भुत आहे काहीतरी. लोक इंग्रजांना मारत नाही आहेत, स्वतः रक्तबंबाळ होत आहेत आणि रक्तबंबाळून जेवढं शेवटपर्यंत ज्याला उभं राहणं शक्य तोपर्यंत तो डोक्यात लाठा खातोय ब्रिटिश पोलिसांच्या. आणि काय गुन्हा, तर मुठभर मीठ उचललं. ते कोणाचं? भारतातला सूर्यप्रकाश आणि भारतातलं समुद्राचं पाणी, त्या दोघांच्या संयोगातून तयार झालं मीठ. तो मीठ उचलतोय ब्रिटिश सरकार. हे परक हे दाखवायला गांधीने तो सत्याग्रह केला होता. ते मात्र म्हणायचे की मीठ हे कर दिल्याशिवाय उचलता येणार नाही. आणि त्याला जो सत्याग्रही असायचा तो रक्तबंबाळ व्हायचा, अंगावर धारा त्याच्या, सगळं डोकं फुटलेलं. आणि मग तो खाली पडला.
तो एक हात उचलायचा नाही पोलिसांवर. आणि मग दुसरं एक पथक असायचं महिलांचं, ते त्याला घेऊन बाजूला जाऊन त्याचं नर्सिंग करायचे, त्याला पट्ट्या वगैरे करायचे. आणि लगेच दुसरा माणूस उभा राहायचा, पुन्हा परत पोलीस मारायचे. पण कोणी मागे हटलं नाही. परत तिसरा आला. म्हणजे प्राणपणानं सत्याची बाजू घ्यायची, अन्यायाच्या विरुद्ध प्रतिकार करायचा, पण तो अहिंसक प्रतिकार करायचा. हा जो सत्याग्रहाचा गाभा आहे, हा त्याच वेळेला जगामध्ये 40 दिवस सांगितला जात होता. जागतिक पत्रकार इथं आले होते आणि गांधींचं हरिजन, ओपिनियन हे जे सगळे साप्ताहिक निघायचे, याच्यामधून गांधींनी काय लिहिलेलं आहे याचं ताबडतोब लंडन टाइम्सपासून न्यूयॉर्क टाइम्समध्ये यायचं. त्यावेळेला अॅटनबरोचा सिनेमाचा काही संबंध नव्हता. आणखीन एक गोष्ट आहे, आता पाश्चिमात्य देशसुद्धा या निष्कर्षाप्रत पोहोचले की आता युद्ध केलं तर कोणी जिंकलं कोण हरला हे सांगता येणार नाही. पूर्वी असं सांगता यायचं, म्हणून युद्ध व्हायची की जर आपल्याला संवादाने सोडतच नाही आलं तर आपण मारामारी करू. मग बंदुका, दगडं, भाले, तलवारी यांनी लढाया व्हायच्या. पण ज्या वेळेला 46 साली अणुबॉम्ब टाकण्यात आला जपानवर, त्यावेळेला असं लक्षात झालं, हे युद्धाचं हत्यार नाही आहे अणुबॉम्ब, हे मानव संहाराचं आहे. याच्यात मानव संहार आहे आणि याच्यात कोणी जिंकणार नाही. कोण जितं आणि कोण जेता हे झाकणार, दोघांचाही नाश होणार, त्याच्यात दोघंही भस्म होणार. आणि मग अमेरिका आणि रशियाच्या कॉम्पिटिशनमध्ये अनेक अणुबॉम्ब तयार झाले. पृथ्वी कितीतरी वेळा जाळून भस्म होईल इतकी त्यांची शक्ती आहे. आणि म्हणून त्यांना कळलं की आता युद्ध करण्यात काही अर्थच उरला नाही अणुबॉम्बच्या निर्मितीनंतर. आणि म्हणून असं म्हणतात की मागच्या शतकातली महत्त्वाची घटना कोणती, गेल्या शतकातली, 20व्या शतकातली, तर एक अणुबॉम्ब निर्मिती हे सांगते की माणूस किती वेडा आहे. तो परनाशाच्या नादामध्ये स्वनाश करतो आणि सर्वनाशाला कारणीभूत होतो. आणि त्याला उत्तर म्हणून महात्मा गांधी आहेत. अशा दोनच घटना मागच्या शतकातल्या महत्त्वाच्या आहेत असं मानलं जातं. याची काही आपल्या पंतप्रधानांना माहिती नाही. आणि मग त्यांना जेव्हा वाटलं युद्ध नको हा विचार द्यायचा, तर त्यांना असं वाटलं की याला एक प्रतीक, म्हणजे जसं ब्रँड ॲम्बेसेडर असतो तसं एक महापुरुषाचं नाव जोडावं. तर कोण म्हणून विचारायला गेले, त्यांनी संशोधन केलं तर मार्टिन ल्युथर किंग हे निग्रोंच्या बाजूनं अन्यायाचा प्रतिकार करत अमेरिकेमध्ये चळवळी करत होते. तर त्यांना विचारलं त्यांचं प्रतीक म्हणून, तर ते म्हणाले नाही नाही, माझी सगळी प्रेरणा महात्मा गांधीपासून. त्यांच्या घरात महात्मा गांधींचा फोटो, ते ज्यावेळेला भारताने त्यांना मोठं पारितोषिक दिलं आणि सन्मानाने बोलवलं, त्यांना विचारलं तुम्हाला ताजमहाल बघायचा, तुम्हाला मीनाक्षी मंदिर बघायचं, जे भारतातला कुठलाही टुरिस्ट बघायला उत्सुक असतो, अजंठा वेरूळच्या लेण्या बघायच्या. तर त्यांनी सांगितलं मला काहीही करायचं नाही, मला गांधी जिथे राहिले होते तिथे मला वास्तव्य करून चिंतन करायचं. म्हणून मणिभवनमध्ये गांधीजी राहत मुंबईला, तिथे ते स्वतः राहिले आणि गांधींच्या स्मरणामध्ये त्याने भारताचा सगळा दौरा तिथे आटोपला. आणि म्हणून त्यांनी सांगितलं मी नाही, हे गांधी. नेल्सन मंडेला हे दुसरे गौरवर्णीयांची राजवट काढून टाकणारे आणि वर्णद्वेष संपवणारे म्हणून महापुरुष. तर त्यांचं नाव घेतलं की बुवा हे प्रतीक जोडा, ब्रँड ॲम्बेसेडर, युद्ध नको याला, शांतीला. तर ते म्हणाले मी 27 वर्ष तुरुंगात होतो आणि माझे आफ्रिकन नॅशनल काँग्रेस ही हिंसेवर विश्वास ठेवणारी होती आणि मला तिथल्या ब्रिटिश राजवटीनं, गौरवर्णीय राजवटीनं, जनरल स्मटच्या 27 वर्ष तुरुंगात टाकलं होतं. त्यावेळेला मी गांधींचा अभ्यास केला की हा एक माणूस माझ्या देशात येतो दक्षिण आफ्रिकेत आणि त्याचा लढा यशस्वी करून जातो आणि तो सत्याग्रही पद्धतीने लढवतो. म्हणून तुरुंगामध्ये ते गांधीवादी झाले आणि तुरुंगातून बाहेर आल्यानंतर त्यांनी सत्याग्रही पद्धतीनं लढा केला. गौरवर्णीयांची हत्या न करता गौरवर्णीयांची राजवट नष्ट केली आणि नंतर गौरवर्णीय देश सोडायला लागले. ते म्हणे तुम्ही 400 वर्षापासून
इथं राहिले जातात, तुम्हाला कुठला मूळचा देश राहिला, म्हणून तुम्ही इथेच राहा. तर मग कसं राहायचं? कारण आधी तर त्यांनी वर्णद्वेष केलेला, काळ्यांवरती, निग्रोंवरती, झुलू लोकांवरती खूप अत्याचार केले. ते राहायला संकोचत होते. मग त्यांच्या बैठका झाल्या, संवाद झाला आणि आपण निगोशिएशन करून कसं राहायचं याचं त्याने फॉर्म्युला ठरवला की भिन्न भिन्न लोक, इतिहासामध्ये एकमेकांचे शत्रू असलेले लोक, पण आता एकाच देशाचे नागरिक म्हणून राहायचे कसे? तर ते म्हणाले भारताची राज्यघटना तशीच्या तशी दक्षिण आफ्रिका स्वीकारेल. कारण भारतामध्ये इतक्या विविध रंगाचे, विविध भाषेचे, विविध जातीचे, विविध धर्माचे लोक एकत्र राहतात, तर आपल्याला काळे गोरे एकत्र का राहता येणार नाही? कोणी कोणापेक्षा मोठा वर्चस्व कोणाचं आणि कोणी कोणापेक्षा हीन दर्जाचा असं नाही. तर अशामध्ये आदर्श घटना म्हणून भारताची घटना मानली गेली. तिथे राज्यघटनेचं एक वेगळं कोर्ट असतं. आपल्याकडे सर्वोच्च न्यायालय पालक असतं आपल्या राज्यघटनेचं, पण त्यांच्याकडे घटनापीठ म्हणून वेगळं कोर्ट असतं. सर्वोच्च न्यायालयाचे इतकाच दर्जा असतो. त्याचे अब्दुल्ला म्हणून भारतीय मूळ असलेले त्या घटनापीठाचे सर्वोच्च न्यायाधीश होते आणि ते पुण्यात आले होते. त्यांनी सांगितलं की भिन्न भिन्न लोकांना राहायचं असेल तर जगातली सर्वोत्तम राज्यघटना किंवा संविधान म्हणजे भारतीय संविधान. म्हणून ते म्हणाले की महात्मा गांधी हे, त्या सभेला मी होतो, महात्मा गांधी हे केवळ भारताचे राष्ट्रपिता नाहीत तर दक्षिण आफ्रिकेचे सुद्धा राष्ट्रपिता आहेत. आपलीच घटना तिथं चालू आहे, थोडाफार फेरफार आहे फक्त, आहे ती किरकोळ. तर मग ह्या सगळ्यातून युनोनी अहिंसा दिन साजरा करायचा असं ठरवलं जगातल्या सगळ्या देशांनी, म्हणजे आंतरराष्ट्रीय समुदायाने. आणि एकच नाव पुढे आलं, नेल्सन मंडेला नाही म्हणाले, मार्टिन ल्युथर किंग नाही म्हणाले, आणि ते म्हणाले आमचं प्रेरणास्थान महात्मा गांधी. म्हणून महात्मा गांधींचा जन्मदिन हाच जागतिक अहिंसा दिन झाला, नॉन व्हायलन्स डे, म्हणजे युद्ध नकोची प्रेरणा, त्याचे आयकॉन महात्मा गांधी. आणि तो गेले 13-14 वर्ष जगातल्या सर्व देशांमध्ये साजरा केला जातो. जगात 100च्या वर देशांमध्ये गांधी भवन आहेत आणि 2 ऑक्टोबरला गांधी जयंती साजरी केली जाते. आता हे सगळं आपले पंतप्रधान यांना काहीच माहिती नाही आणि ते म्हणतात फक्त सिनेमामुळे माहीत झाले. तर ते कदाचित नरेंद्र मोदी नावाच्या व्यक्तीला त्या सिनेमानंतर माहीत झाले असं आहे. त्याचं कारण आहे, नरेंद्र मोदी हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रॉडक्ट आहे आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही अशी एक संघटना आहे, तिला आता 100 वर्ष होतील 20-25 साली. 1925 साली त्याची स्थापना झाली. तर माणसाला मेंदू असतो, मेंदूत तर्कशक्ती असते, सर्जनशीलता असते. तर सर्जनशीलता आणि तर्कशीलता मारून टाकायची असा त्यांचा ट्रेनिंग प्रोग्राम आहे. आणि त्याचा एक यंत्रमानव बनवायचा, तो फक्त आदेश पाळणारा. आणि मग हे आदेश पाळणाऱ्या लोकांना जे जे हे लोक सांगतात ते सर्व खरं आहे. म्हणजे इतिहास काय घडतो, वास्तव काय आहे याचा विचार करण्याची त्यांच्या मेंदूला क्षमता नाही किंवा त्याची इच्छा नाही. मग न वापरल्याने ती क्षमता संपुष्टात येते. आणि अशी क्षमता मारून माणूस हा विचार करणारा प्राणी आहे, पण त्याची विचारशक्ती नष्ट करून माणसामध्ये बैलासारखं बिगर मेंदूचं माणूस तयार करणं हे त्याच्यामध्ये आलं. आणि मग तो आदेश मानणार फक्त. म्हणजे आता आपल्याला कळतं की भाजपचे जे अंधभक्त आहेत ते मोदी देवाचा अवतार आहे मान्य, मोदी सर्व आहे मान्य, मोदी है तो सब मुमकिन है मान्य, मोदी म्हणाले बैलसुद्धा गर्भार राहतो, तर हे लगेच म्हणायला तयार की गर्भार, अहो आमच्या बैलाला 10वा महिना आहे, आता 2-3 दिवसात प्रसूतच होईल. इतके सरेंडर होणारे. म्हणजे माणसाला निसर्गाने दिलेला मेंदू नावाची जी अतिविलक्षण असं जो अवयव आहे तोच वापरायचा नाही याचा निर्णय झाले लोक आहेत.
आणि त्याच्यातलाच प्रॉडक्ट आहे मोदी. मोदीला काय जग माहिती आहे? जे RSS मध्ये शिकवलं जातं, मुस्लिमांचा द्वेष, मुस्लिमांनी फार अत्याचार केले, त्याच्यानंतर खोटा इतिहास, भारतामध्ये आपला भूतकाळ इतका गौरवशाली होता, सगळ्या लॅबोरेटरीज होत्या, द्रोणाचार्य, द्रोण म्हणजे टेस्ट ट्यूब बेबी, द्रोण म्हणजे टेस्ट ट्यूब, आणि द्रोणाचार्य म्हणजे टेस्ट ट्यूब बेबी म्हणून जन्मलेला. काही सांगायचं, विमानं होती, अण्वस्त्र होती, ब्रह्मास्त्र काय ते अण्वस्त्रच आहे. आणि हेच खरं मानणार आहे, कारण तसा आदेश आहे खरं मानायचं. ते त्याच्यात तयार झालेले मोदी, आणि मोदी आता सर्वोच्च स्थानी गेल्यावर ते सगळ्यांनाच आदेश देतात, आणि आदेश मानायची सवय लहानपणापासून लावलं. बालक मेंदू विकसितच होत नाही. म्हणजे माणसाला मेंदू असून त्याची क्षमता कमी आहे, तर त्याला एक प्रकारचे विकृती म्हणतात, किंवा पॅथॉलॉजी म्हणतात, किंवा तो एक आजार म्हणतात, आणि त्याला मतिमंद म्हणतात. म्हणजे शरीर वाढत जातं पण मेंदू विकसित होत नाही. म्हणजे 16 वर्षाचा मुलगा असतो, दाढी फुटलेली असते, पण त्याचं बौद्धिक वय 1.5 वर्षाचं असतं. आणि मग कोणा घरात गेलं त्याच्यावर प्रेम करतात, कारण तो एका अर्थानं अपंगच आहे. मग त्याला येतात, म्हणतात हे तुझे काका. मग तो काकाजवळ बसतो, मग म्हणतो मांडीवर बसू का दाढी आला, मग म्हणतो काका मी पप्पी घेऊ का. हे जे खेळ असतात, म्हणजे त्यांच्याबद्दल आपल्याला काही म्हणत होती, सहानुभूतीचे त्यांच्याबद्दल. पण 16 वर्षाचा दाढी फुटलेला मुलगा आणि त्याचं वर्तन मात्र 1.5 वर्षाच्या मुलाचं, तसं RSS मध्ये गेलेल्या माणसाचा मेंदू विकसित पुढं होतच नाही, जे त्याला आदेश दिले. तर एवढ्या लहान मेंदूनं, मतिमंदपणानं आपला देश 10 वर्ष चालला. हे केवढं सत्य उघड झालं त्यांच्या ह्याच्यातून. म्हणजे सिनेमामुळे गांधी माहीत झाले, गांधीचं कर्तृत्व त्यांना माहीत नाही. आणि याच्या मागे मग हत्या केली नथुराम गोडसेनी, तर तोच शूर माणूस. नथुरामचा गांधी हत्येचा दिवस हा शौर्य दिन म्हणून पाळतात भूमिगत गुपचूपपणे. आणि अजूनही गांधींचं फ्लेक्स करून तयार, त्याच्यावर गोळ्या झाडतात 30 जानेवारीला, आणि हा करून हसतात. म्हणजे विकृतच माणसं आहेत. पण ह्या विकृत माणसं लोकशाहीतून वर आली आणि त्याने आपल्या जीवनाचा ताबा घेतला. गांधींचा देश म्हणून ओळख आहे हे माहीत नाही. ॲटनबरो केव्हा जन्माला, त्याच्या आधी किती गांधी होते हे माहीत नाही. 82 सालाच्या ला तो सिनेमा झाला, पण त्याच्या आधीच गांधी माहीत झाले होते लोकांना. आणि नाही तर मग उत्तर द्यावं, इतका गांधी मामूली होता. तर नथुराम गोडसेने गांधी सिनेमा बघून गांधीला मारलेलं नाही, गांधी सिनेमा न बघताच हत्या केलेली आहे. तर एका वृद्ध माणसाची, निशस्त्र माणसाची हत्या करण्याचं डोक्यात का आलं? इतका तो पॉवरफुल होता काय? तर नथुराम गोडसेला जेवढं कळलं होतं, किंवा नथुराम गोडसे ज्यांच्या हातातला प्यादा होता त्यांना कळलं होतं की गांधींची हत्या केल्याशिवाय आपल्या विकृत गोष्टी भारतामध्ये पुढे जाणार नाहीत. लोकांमध्ये गांधी असेल तर हिंदुत्ववाद असणार नाही. आणि म्हणून त्यांनी प्यादा म्हणून नथुराम गोडसेला, हा हिंदुत्ववादी माणूस, याला हत्या करायला लावली. आणि असा हत्या करू शकला म्हणजे वडिलाची हत्या करण्यासारखं आहे. आणि राष्ट्रपिता हे आपल्या घटनेनं, कायद्यानं, लोकसभेच्या ठरावाने झालेलं नसलं तरी त्यांना राष्ट्रपिता ही नेताजी सुभाषचंद्र बोस, ज्यांच्याबद्दल भारतातल्या प्रत्येकाला आदर आहे, जेव्हा त्यांनी आझाद हिंद सेना स्थापन केली आणि त्यांचा रेडिओ सुरू झाला, त्या रेडिओवरच्या पहिल्या भाषणात ते म्हणाले की मी आझाद हिंद सेना घेऊन ब्रिटिश सेनेशी लढणार आहे, पण बापूजी तुमचा आशीर्वाद नसेल तर मला यश मिळणार नाही. तुम्ही आमच्या सर्वांचे पिता आहात, तुम्ही राष्ट्रपिता आहात, म्हणून तुमचा आशीर्वाद मला पाहिजे. गांधींनी दिला नाही आशीर्वाद त्यांना, कारण ते म्हणाल तू जपानी सैन्य घेऊन येणार आहे आणि हे मला मंजूर नाही. म्हणजे ब्रिटिशांना घालवायचं आणि जपान्यांची गुलामी पत्करायची हे मान्य नाही. तर हा इतिहास काहीच माहीत नसलेले मोदी जे म्हणण्याचं धाडस केलं, कारण त्यांचे अंधभक्त एवढे आहेत, आपल्यावर राज्यकर्ते म्हणून आपण कसे निवडून दिले या प्रश्नाचं चिंतन करणं. समजा 4 जूनला आपली सुटकाच झाली,
तर आपल्याला तरी प्रायश्चित्त म्हणून पुन्हा पुन्हा आत्मपरीक्षण करावं लागेल की बुवा हे कसं चुकलं आपलं. भारतामध्ये भाजपला निवडूनच कसं दिलं, RSSची डोकी आपण निवडून आपल्या छातडावर घेतली कशी, हाच प्रश्न आहे. आणि मोदी आता आज संध्याकाळी, आज 30 तारीख आहे, ते स्वतः उभेच वाराणसीला. परवा दिवशी सकाळी तिथे त्यांच्यासाठी मतदान मागणार आहेत, मतदान टाकणार आहेत लोक. उद्याचा दिवस मधला भाकड असतो, ह्या दिवशी प्रचार करायला बंदी आहे. पण हे असंच काहीतरी डोक्यात चालतं. ते म्हणाले विवेकानंदांच्या सहवासामध्ये, म्हणजे विवेकानंदांचं जिथं स्मारक आहे कन्याकुमारीला, तिथे जाऊन हे ध्यान धारणा करणार. आता ध्यानाला हिंदू परंपरेमध्ये एवढं मोठं स्थान आहे. आणि ध्यान म्हणजे खरं आत्मपरीक्षण. त्याला हिंदीमध्ये फार चांगला शब्द आहे, म्हणजे अंतर्ध्यान म्हणतात त्याला. म्हणजे अंतर्ध्यान पावला म्हणजे तो लोप पावला, दिसतच नाही. पण हे अंतर्ध्यान म्हणजे आतमध्ये डोकून पाहायचं. पण हे काय करणार, पंतप्रधान म्हणून तिथे सगळे कॅमेरे बिमेरे विमानाने जाणार, सगळं सेटिंग लावलं जाणार आणि मग हे बसणार आणि टीव्हीवर ते सारखं दाखवलं जाणार. म्हणजे प्रचार करायला बंदी असताना वेगळ्या मार्गानं लोकांच्या पुढे फक्त एकच व्यक्ती येणार, याला जे आपलं परवा दिवशी मतदान आहे, त्या मतदानाच्या दिवशी जे 57 ठिकाणी, त्यातली वाराणसीचे महत्वाची सीट, तर अशा पद्धतीनं प्रचार करणार. म्हणून काँग्रेसवाल्यांनी शिष्टमंडळ नेऊन निवडणूक आयोगाला सांगितलं, कोणी ध्यान करायला, आत्मपरीक्षण करायला, पश्चाताप करायला काहीच हरकत नाही, आमच्या कोणाला हरकत नाही. परंतु त्याचा प्रचाराला वापर करणं हे गैर आहे. तर निवडणूक आयोगाने त्यांना सांगावं की इलेक्शन संपल्यावर 1 जूनला 5 वाजल्यानंतर त्यांनी ध्यान करावं. आणि नसेल तर आत्ता कॅमेरावर, टीव्हीवर दाखवायला त्याला बंदी करावी. ध्यान हे वैयक्तिक आहे, स्वतःच्या मनात डोकवायचं आहे.